रूपा
तुम्ही संत माय बाप कृपा 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 तुम्ही
यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि तुम्ही फ्रेश बसा. आता किती वाजले? 9:30 वाजले. 4:30 पर्यंत आता तुम्ही मी आहे. मस्त बसा. 9:30 वाजले. आपला आता टाइम संपला. शांत बसा.
तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवानू अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा वाडा भया सुख भक्तिभाव धर्म कुळाचारी नाम विठोबाचे अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जना जडजीव तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जली संत जन अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जना जडजीव विठ्ठल माऊली साधा करा थोडा विको कमी करा ज्यावेळेस गायन करीन त्यावेळेस द्या याचा स्पेशल विको कमी करा हॅलो हॅलो थोडा आवाज द्या तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवान थोडा अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा महायोग पीठे तटे भीमरथम वरम पुंडलिकाय धातुं मुनीन्द्रिः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगं पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकार तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार गजाननं ज्ञानमूर्तिं साक्षात् प्रेम गौरी शंकर दया भास्कर मंदे नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती
सद्गुरु भास्करा मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। हे तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवान अवतार तुम्हा धराया उद्धराया जन जडजीवा उपस्थित विपुली प्रस्तुत प्राप्त प्रसंगी निरोपणा करता निवडलेला अभंग वैराग्याचे मूर्तिमंत संत श्रीमंत देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा संतपर प्रकरणातील 4 चरणाचा अभंग निरूपणा करता निवडलेला आहे। सेवेला प्रारंभ करण्या अगोदर अल्पसा परिहार तो असा दरवर्षीप्रमाणे चालत असलेला अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह 16 कीर्तन महोत्सव नवयुवक गणेश उत्सव मंडळ यांच्या वतीने या ठिकाणी संपन्न होत असतो। त्यामध्ये महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार महाराज मंडळींची कीर्तन प्रबोधन आपण या ठिकाणी श्रवण करता, हे अतिशय भाग्याचे लक्षण आहे। ऐका, हिवरावडी या गावामध्ये तुम्ही सगळे माझ्याकरता नवीन आहेत आणि मी सुद्धा तुमच्याकरता नवीन आहे। भारतात महाराज, मी गणपती बाप्पाच्या चरणी एकच प्रार्थना करतो की एवढा मोठा कार्यक्रम आपण हिवरावडीकर ग्रामस्थ या ठिकाणी साजरा करता, याच्यापेक्षा 5 पट मोठा कार्यक्रम तुम्ही या ठिकाणी केला पाहिजे अशी अपेक्षा करतो। बस गणपती बाप्पाला एकच विनंती करूया आपण सगळेजण मिळून की बाप्पा, जसा हा कार्यक्रम चालू आहे तसा शेवटपर्यंत चालू राहायला पाहिजे। फक्त या कार्यक्रमाला कोणाची नजर नाही लागली की झालं, कारण ज्या कार्यक्रमाला नजर लागते ते कार्यक्रम बंद पडतात आणि कार्यक्रम बंद पडले की विरोधकांच्या माना उंचावत असतात। ऐका, अतिशय सुंदर नियोजन या ठिकाणी केलेलं आहे। नवयुवक गणेश उत्सव मंडळाच्या वतीने या ठिकाणी हे सुंदर असं आयोजन आहे आणि आज ज्यांच्यामुळे मला तुम्हा सर्व मायबापाचं दर्शन या ठिकाणी होतं, आपल्या गावातीलच एक प्रतिष्ठित नागरिक श्री हरिभक्तीपरायण भगवत भक्त परमार्थाविषयी ज्यांची निष्ठा आहे, परमार्थ अत्यंत निष्ठावंत प्रेम करतायत, असे असणारे आपल्या गावातील आदर्श व्यक्तिमत्व श्री रामदास काका एकनाथ बाबा लोखंडे यांच्या निमित्ताने या ठिकाणी तुम्हा सर्व ग्रामस्थांचं मला या ठिकाणी दर्शन होत आहे। खरं तर याला मी सौभाग्य म्हणू की भाग्य म्हणू हेच मला कळत नाही। आज ज्यांच्यामुळे या ठिकाणी येण्याचं हे सौभाग्य मला मिळालं, आपल्या परिसराचं वैभव नाही असं म्हणणार नाही मी आता, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या ज्यांची कीर्ती आहे, कीर्तनाच्या माध्यमातून जे समाज प्रबोधन या ठिकाणी करतायत, आपल्या कीर्तनाच्या विनोदाच्या शैलीतून वारकरी संप्रदाय वाढवण्याचं काम करतायत, आपल्या परिसराचं वैभव बोरगाव फदाड ग्रामस्थ अर्थात या परिसराचं वैभव आमचे मार्तंड महाराज फदाड यांच्यामुळे या ठिकाणी आलो, यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। आणि या भागामध्ये मी बऱ्याच वेळा आलो नाही असं नाही, 15 वर्षाचा माझा परमार्थ आहे, मी काही नवीन आहे असा विषय नाही, कारण 15 वर्षापासून मी वारकरी शिक्षण संस्था चालवण्याचं काम करतोय आणि तुम्हा सर्व मायबापाचं दर्शन तुम्ही या पिल्लांना पाहतो, हे पिल्ल कसे हे असे मस्त पिल्ल असतात आमच्याकडे 15 वर्षापासून, अतिशय सुंदर गातात, सुंदर वाजवतात, सुंदर चाली म्हणतात आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने सुंदर कीर्तन सुद्धा करतात। चला, हा झाला परिचय। म्हणून रामदास काकांच्या निमित्ताने मला या ठिकाणी येण्याचं सौभाग्य मिळालं आणि तुम्हा सर्व ग्रामस्थांच्या या ठिकाणी दर्शन होते। गणपती बाप्पाची सेवा माझ्याकडून घडावी याकरता संतपर प्रकरणातील 4 चरणाचा अभंग निवडला। ऐका, अभंग फार मोठा आहे आणि अभंग फार मोठ्याचा आहे। या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज
संतांना मायबापाची किमया देतात. जे संतांना मायबापाची किमया देतात ते संत नाहीत का असा प्रश्न सुद्धा आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. याचं कारण असं आहे सज्जनांनो की संत स्वतःचा मोठेपणा समाजाच्या समोर मांडत नाहीत आणि ते स्वतःचा मोठेपणा समाजाच्या समोर मांडत नाहीत ना तेच खऱ्या अर्थाने खरे संत आहेत. काही लोक समाजामध्ये ज्ञान कमी असतं पण अफवा जास्त पसरवण्याचं काम करतात. म्हणून ऐका माझ्या मायबापांनो, समाज तुम्हाला बनवतोय आणि तुम्ही बनत चालले. अशी एक म्हण आहे, दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिए. ही दुनिया लवते झुकते, कोणीतरी झुकणारा असला पाहिजे. पण महाराज म्हणतात ज्ञान देणारा जर दुनिया झुकवत असेल तर ते ज्ञान सार्थक आहे. अज्ञानी माणूस जर दुनिया झुकवत असेल तर ते ज्ञान निरर्थक आहे. म्हणून खरे साधू तुम्हाला ओळखता आले पाहिजे आणि खरे संत सुद्धा तुम्हाला ओळखता आले पाहिजे. आपण खरे साधू ओळखत नाही ना मायबाप. खरे साधू आपण ओळखत नसल्यामुळे मला असं वाटतंय आपण कुठेतरी फसतो. म्हणून फसण्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे. माझे शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात, बहुरूपी धारे पाहुणे तयास न देती. संन्यासाला दिले नाही बहुरूपियाला. शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात तुम्ही बहुरूप ज्यानं संन्यासाचा वेश धारण केलेला आहे अशा माणसाला तुम्ही धन दिलंय, द्रव्य दिलंय, दान धर्म दिलाय. कसले सत्तेनाथ तुम्ही खरे साधू तुम्हाला ओळखता आले पाहिजे. एक उदाहरण सांगतो खरे साधू तुम्ही कसे ओळखले पाहिजे. जे अंगावर भगवे वस्त्र परिधान करून जे तुमच्या दारावर येतात, जे तुमच्या गल्ली गोळामध्ये येतात, भिक्षा दे मा भिक्षा, भिक्षा दे मा भिक्षा, तुम्ही ओळखलं पाहिजे. हा जर साधू आहे तर मग मागतो कसा? साधू कधी मागत नाही. साधू कधी मागत नाही. जे ओरिजिनल असतात ते कधी मागत नसतात आणि जे डुप्लिकेट असतात ते मागितल्याशिवाय राहत नसतात. म्हणून आपल्याला साधू ओळखता आला पाहिजे. पण आमच्या माया मोठ्या कोमल अंतकरणाच्या, आवाज कमी करा, विकू कमी करा, माया इतक्या कोमल अंतकरणाच्या असतात. यांना एखादा भगव्या कपडावाला बाबा दिसला रे दिसला की डायरेक्ट माय म्हणते बाबा या ना घरी चहा पाचतो तुम्हाला. बाबानं नुसतं चहा प्याच्या निमित्तानं माऊलीला आवाज कधी दिला की आमची माऊली लगेच म्हणते बाबा या ना घरी चहा पाचतो तुम्हाला. बाबा त्याच्याही पुढचं बोलते. दोन गोष्टी तुमच्याबद्दलच्या चांगल्या सांगितल्या की माऊली अजूनच फसते. म्हणते बाबा आता चहा कॅन्सल, डायरेक्ट टप्पू मारून जा, जेवण करून जा जेवण. तो बाबा तुम्हाला पटेल अशा दोन गोष्टी सांगतो. माऊली
तुम्हाला 3 मुलं आहेत, एक चिखलीला राहतो, एक पुण्याला राहतो, एक मुंबईला राहतो. हो बाबा, तुम्हाला कसं कळालं बाबा? एक काम करा बाबा, मुक्कामच करा. शाबास. चहा कॅन्सल, जेवण कॅन्सल, डायरेक्ट मुक्काम. बाबाचा मुक्कामही होतो. बाबा दीड पोत गहूही घेऊन जातो, 4-5 हजार रुपये तुमच्याकडून घेऊन जातो. नंतर आयुष्यभरात तुमचं आणि बाबाचं दर्शन होत नाही. आपला सिद्धांत अतिशय महत्वाचा आहे. सिद्धांत लक्षात घ्या. महाराज म्हणतात तुम्ही खऱ्या साधूकडून फसले का डुप्लिकेट साधूकडून फसले हे तुम्हाला समजलं पाहिजे. काही फसवणारे बाबा आहेत, ते बाबा फक्त या समाजामध्ये पोटा करता फिरतात. एक गुरुजी नेहमी सांगायचे, ऐका, मच्छिंद्रनाथ गोरखनाथ बाबा जन्मले उगंड्यात, अक्कलकोटाकून दांडगापुराकड बाबा निघाले पोटाकड. खरे बाबा कधी पोटाकडे नसतात. जो समाजासाठी परोपकार करतोय त्यांचं नाव आहे संत. आणि आज ते संत या कष्टकरी कलियुगामध्ये आले. हे संत स्वतःचा मोठेपणा कधी दाखवत नाहीत. म्हणून ओरिजिनल संत आणि डुप्लिकेट संत ओळखता आले पाहिजे. ऐका, प्रत्येक संतांनी या समाजाचं हित कोणत्या क्षेत्रामध्ये आहे याचा विचार केला. सांगतो बघा, ऐका. काय अपेक्षा करता तो संत तुमच्यापासून? काय अपेक्षा असते अशा लोकांना? महाराज म्हणतात, एका ठिकाणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज वर्णन करतात. ऐका, है प्रार्थना गुरुदेव से ये स्वर्गमय संसार हो, अति उच्चतम जीवन बनी परमार्थमय व्यवहार हो. वाह, काय भाव आहे. ना हम रहे अपने लिए, हमको सभी से गर्ज है, गुरुदेव ये आशीष दे जो सोचने का फर्ज है. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज, भगवंताचे निष्काम निष्ठावंत असणारे लाडके संत नामदेवराय, निळोबाराय, एकनाथ महाराज, जनाबाई, बहिणाबाई, मीराबाई, सखूबाई या सगळ्यांनी या समाजाचं हित पाहिलंय. पण हित पाहत असताना स्वतःचा मोठेपणा कधी मांडला नाही. आणि जे स्वतःचा मोठेपणा कधी मांडत नाहीत त्यांचं नाव आहे संत. विठाला विठाला. आज ज्यांचा अभंग आपण निरूपणा करता या ठिकाणी निवडला, खऱ्या अर्थानं मी सेवेकरता म्हणणार नाही. सेवेकरता नाही. आम्ही जर पाकिट घेऊन कीर्तन करत असाल तर सेवेकरता म्हणणं हे बरोबर नाही. ऐके नाही, हा मुद्दा अतिशय महत्वाचा नाही का? सेवेकरता म्हणणार नाही सज्जनांनो. मी निरूपणा करता या ठिकाणी निवडला. आणि निरूपणा करता ज्यांचा अभंग या ठिकाणी निवडला त्यांचा अधिकार जर आपण पाहिला, प्रत्यक्ष काळाला जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराजांनी आपल्या पायाखाली दाबावं इतका माझ्या तुकोबाचा अधिकार. हे जगताने खाय आम्ही तुकाराम महाराजांचा परिचय देताना तुकाराम महाराजांचा परिचय कसा दिला महाराजांनी? हनुमान महाराजांनी सुंदर प्रमाण दिलं. जो जगाला खातो, जो जगातल्या प्रत्येक मानवाला खातो, नेतो, जो तुमचा आमचा शत्रूही आहे आणि तुमचा आमचा मित्रही आहे, त्याचं नाव काय आहे सांगू तुम्हाला? त्याचं नाव आहे काळ. हा काळ आपला मित्रही आहे आणि हा काळ तुमचा शत्रू आहे. तुम्ही म्हणसाल काळ कधी कोणाचा मित्र होत नाही आणि काळ कधी कोणाचा शत्रू होत नाही, तर तुम्ही अजून आज्ञा सांगतो तुम्हाला. तुम्ही जर सत्कर्म करत असाल तर तुमचे दिवस लांबवले जातात आणि तुम्ही जर दुष्कर्म करत असाल तर तुमचे दिवस जवळ येतात. ऐका, जो परमार्थ करतो, जो सत्कर्म करतो, अशाचा माझा काळ मित्र होतो. जो सत्कर्म करतो आणि जो दुष्कर्म करतो अशाचा तो काळ शत्रू होतो. पण तुमचा मित्र आणि तुमचा शत्रू असणारा काळ, त्या काळाच्या मानेवर पाय माझ्या तुकाराम महाराजांनी दिला. हा तुकाराम महाराजांचा परिचय. एवढंच नाही, तुकाराम महाराजांनी त्या काळाला सुद्धा लांब जाण्याची आज्ञा केली. जो तुम्हाला नेतोय ना, प्रत्येकाला नेणार आहे, जावं लागणार आहे आपल्याला एक दिवस. कारण इथं आलेल्या माणसाला प्रत्येकाला एक दिवस जावं लागतं, हे विधीचं विधान आहे.
मोठे मोठे गेले तर आपल्याला काय या ठिकाणी राहायचंय का? कोण कोण गेलं सांगतो तुम्हाला, सांगतो ऐका. पीर मरे पैगंबर मरे, मर मर गए जिंदा जोगी. मी ज्यावेळेस गायन करीन त्यावेळेस शिकव देत जा. पीर मरे पैगंबर मरे, मर मर गए जिंदा जोगी. जपी तपी सन्यासी मर गए पड़े काल के पास. जब तड़ा खाबे क्या जाने लगावे. ही यादी ठेवली हा, यादी रामदास काका यादी आहे. पुढे आहे का? नौ भी मर गए दस भी मर गए, मर मर गए सहस्र 33 कोटी देवता मर गए पड़े काल के फांसी. जब का अजब तड़ाका बे तू क्या जाने लड़कावे. आपण सगळे भाग्यवान आहोत. आपल्याला विठ्ठल महाराज सारखे मृदंगाचार्य या ठिकाणी लाभले, अनिल महाराजांसारखे गायनाचार्य या ठिकाणी लाभले, भागवत महाराजांसारखे गायनाचार्य या ठिकाणी लाभले आणि आपल्या परिसराचं वैभव हनुमान महाराज काळीसारखे गायनाचार्य या ठिकाणी लाभले. ही सुद्धा साधूची कृपा आहे. आज हे मुलं उभे आहेत ना या ठिकाणी, हे मुलं असा तो एक दिवस या रांगेत उभा होता. तुमच्या माहिती करता मी सांगत नाही लोकांना की तो माझा विद्यार्थी आहे म्हणून. ते म्हणतात हे कसं शक्य आहे, गुरु से चला बडा बडा. हनुमान महाराज जिथेही उडी मारतात तिथं कोणाची हिंमत होत नाही. हिंमत लावायचे कारण तो हनुमान आहे. म्हणजे युद्धाच्या बाबतीत सांगतो बरं, गायनाच्या बाबतीत सगळे समान आहे, अतिशय सुंदर गातात. आणि खरं सांगू यांच्यावर सुद्धा ही साधूचीच कृपा आहे. मी ज्या संस्थेमध्ये शिकवण्याकरता शिक्षक म्हणून आहे त्या संस्थेत सगळ्यात पहिले विद्यार्थी आले होते आणि आज महाराष्ट्रभर हे फिरतात, मौनी बाबाचं नाव मोठं करतात आणि कुठंतरी गायनाची सेवा देत असताना आमचं नाव एखाद्या कोपऱ्यात घेतात, आम्हाला आमची गुरुदक्षिणा भेटते. म्हणून प्रत्येकाच्या मायांना असं वाटतं, बोलताना प्रत्येकाच्या मायांना असं वाटतं आमचा मुलगा वाजवणारा असला पाहिजे. प्रत्येकाच्या मायांना असं वाटतं आमचा मुलगा कीर्तनकार असला पाहिजे. प्रत्येकाच्या मायांना असं वाटतं आमचं लेकरू सुद्धा कुठेतरी या पोरामध्ये टाळा घेऊन उभं राहिलं पाहिजे. प्रत्येकाच्या मायला असं वाटतं कुठेतरी आमचं लेकरू सुद्धा गाणार असलं पाहिजे. पण नेमकं होतं उलट. ते वाजवणार नसतं, ते टाळही वाजवणार नाही, ते गाणार नाही, ते असतं पेणार. त्याच्यामुळे मोठी पंचायत होते. ऐका, अतिशय सुंदर सेवा या ठिकाणी देतात महाराज. ही सुद्धा साधूंची सेवा आहे. ऐका, मी मोठ्यांची यादी तुमच्या समोर ठेवली. कोणती ठेवली? 9 भी मर गए, 10 भी मर गए सहस्त्र 88, 33 कोटी देवता मर गए पडे काल की फासी. जब का अजब तडाखा बे तू क्या जाने लडकावे. मोठ्यांची यादी डोळ्यासमोर ठेवली, नंतर तुमचं लेकराचं पान उघडायचं. आज माझे जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज त्या काळाच्या मानेवर पाय देतात. एवढंच नाही, तुकाराम महाराजांचं नाव घेतल्याबरोबर यम सुद्धा पळून जातो, तो काळ सुद्धा पळून जातो. इतकं तुकाराम महाराजांची योग्यता.
साऊंड सिस्टीम गाणारे वाजवणारे टाळकरी मंडळी हे कीर्तनाचे प्राण असतात आणि ऐकणारे सुद्धा तुमच्यासारखे तरते असले पाहिजे. बघा किती जीव लावून ऐकता तुम्ही. ऐका वाटतं तुम्हाला आवाज क्लिअर येतो ना? जास्त वेळ तुमचा घेणार नाही. मी जरी तुम्हाला 4-4:30 म्हटलं तरी मला वेळ दिलेला आहे आणि आमचे दररोज कुठेतरी कीर्तन चालू असतात. त्याच्यामुळे आपल्या नियोजन वेळेमध्ये थांबलेलं बरं आणि हा आनंद आहे. ऐका मायबापांनो, जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराजांच्या नामाचा उल्लेख करता क्षणी काळ सुद्धा पळत सुटतो इतकी योग्यता आहे. याचं कारण आहे, साधूंनी देवाची भक्ती इतकी केलेली असते की देवाला काळाला सुद्धा त्यांच्या आज्ञेचं पालन करावं लागतं. तुमच्या आमच्या आज्ञेचं पालन काळ करत नाही. कारण माझे एकनाथ महाराज म्हणतात, घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. हा जो काळ आहे ना, काळ हा तुम्हाला सुद्धा नेण्यासाठी येणार आहे, हा आम्हाला सुद्धा नेण्यासाठी येणार आहे. हा प्रत्येकाच्या डोक्यावर आहे. पण तुम्ही जर परमार्थ करत असाल तर तो तुमचा मित्र आहे आणि तुम्ही जर दुर्गती करत असाल, तुम्ही जर दुर्जनासारखं वागत असाल तर शास्त्रकार सांगतात तो तुमच्याकरता शत्रू आहे. मग शत्रुत्व करून लवकर मरायचं की मित्रत्व करून मरण लांबवायचं हे सुद्धा आपलं ठरवायचं आहे. आपण जो सगळे मिळून करतोय ना त्याचं नाव आहे परमार्थ. बोलू नका. आपण सगळ्या मिळून जे करतो त्याचं नाव आहे परमार्थ. आज आपण सगळे लोक या ठिकाणी एकत्रित बसलो याचा अर्थ आहे परमार्थ. परमार्थ म्हणजे काय? परमार्थ असा आहे तो स्वतःसाठी करावा लागतो, तो इतरांसाठी नाही, स्वतःसाठी करावा लागतो. कारण सुख असलं की सगळे लोक तुमच्या सानिध्यामध्ये येतात, सुख असलं की सगळे लोक तुमच्या पाठीमागे येतात. पण दुःख असल्यानंतर दुःख तुम्हाला तुमचं एकट्यालाच भोगावं लागतं. हे विधीचं विधान आहे. एखाद्या मुलाचा ऍक्सिडेंट होऊ द्या, तो घरचा श्रीमंत असू द्या, इतका श्रीमंत असू द्या, इतका श्रीमंत असू द्या, घरी गाडी घोडी नोकर चाकर खूप जमीन त्याच्याकडे असू द्या आणि कर्मधर्म सुदैवानं येता येता जनावर आणून येऊ द्या, गाडीहून तो पडू द्या. श्रीमंत आहे दादा तुम्ही घरचे, फार श्रीमंत आहे दादा तुम्ही घरचे, तुमचा हात मुडलेला आहे दादा. आता गाडीहून पडल्यानंतर तो मुडलेला हात घेऊन मुलगा घरी येतो, आपल्या वडिलांना म्हणतो, बाबा मी एकुलता एक आहे तुमचा, 50-100 एकर जमीन आहे आपल्याकडे, गाडी घोडी नोकर चाकर भरपूर आहेत आपल्याकडे. बाप म्हणतो तिला नेमकं म्हणायचं काय? काही नाही बाबा, रस्त्यानं प्रवास करत असताना जनावर आडवा आलं, मी पडलो, हात मुडला, माझी एकच इच्छा आहे बाबा की माझा मुडलेला हात तुमच्या गळ्यात घ्या. कीर्तन ऐकताय तुम्ही? ऐका. माझा मुडलेला हात तुमच्या गळ्यात घ्या बाबा, मी एकुलता एक तुमचा. बाबा म्हणतो, आय एम सॉरी बेटा, आय एम बिझी. मी परमार्थ हा स्वतः करावा लागतो. परमार्थातलं सुख स्वतःला अनुभवायला मिळतंय आणि परमार्थातलं सुख स्वतः उपयोगी पडतंय, प्रपंचातलं नाही. प्रपंचातलंच का नाही? कारण प्रपंचाचा विचार आपण सगळे लोक करतो आणि सगळे लोक चांगल्या पद्धतीचा प्रपंच करणार आहेत ना, चांगल्या पद्धतीचा संसार आपण सगळे लोक करणार आहोत. याचा विचार जर आपण केला तर हा संसार कधी कोणाचा सुखाचा झाला का? म्हणून आपला होणार आहे, होतच नाही. माऊली ज्ञानोबारायांनी स्पष्ट उल्लेख केलेला आहे, हा प्रपंच कालही कधी कोणाचा सुखाचा झाला नाही, आजही सुखाचा नाही आणि चंद्र सूर्य तोपर्यंत तो कधी कोणाचा सुखाचा होणार नाही. माऊली ज्ञानोबारायांनी स्पष्ट ज्ञानेश्वरीमध्ये लिहून ठेवलंय. मृत्यू लोकी सुखाची कहाणी ऐकी जे न कवनाची श्रवणी, तैसी सुख निंद्रा आतोनी गडाचे नी. तुम्ही म्हणता महाराज आम्ही गर्भ श्रीमंत आहे, खूप श्रीमंती आहे आमच्याकडे, खूप पैसा आहे आमच्याकडे.
आमचा फ्लॅट चांगला बांधलेला आहे, 2 BHK 4 BHK 5 BHK 6 BHK अख्खा बंगला आमचा आहे आणि 3.5-4 फुटाच्या गादीवर आम्ही दररोज झोपतो प्रत्येक रूम मध्ये आमच्या. व आमच्या टॉयलेट मध्ये सुद्धा एसी लावलेला आहे, इतके श्रीमंत आहे. अरे वा, त्याला विचारलं पाहिजे तुमच्या टॉयलेट मध्ये सुद्धा एसी आहे, इतके श्रीमंत आहे तुम्ही. मला खरं सांग बाळा, याला सुख म्हणतात का, याला दुःख म्हणतात का? महाराज म्हणतात ते सुख दिसतंय पण ते खऱ्या अर्थानं सुख नाही. त्याचं नाव जर काय असेल, ते दिसणारं सुख आहे, त्याचं नाव जर काय असेल तर शास्त्रकार सांगतात ते फक्त आणि फक्त दुःख आहे. कसं आहे दुःख सांगतो तुम्हाला. विषया ते समजू हे आज आहे तर उद्या नाही. पैसा आज दिसतो तो उद्या नाही दिसत. आता आपल्याला माणूस आज कीर्तन ऐकायला आला, आज तुम्हाला दिसतो. कर्म सुदैवानं काळानंतर त्याच्यावर उडी मारली ना, तो कीर्तनात बसलेला माणूस सुद्धा दिसत नाही उद्या. काळासोबत मैत्री करायची की काळासोबत दोस्ताना करायचा हे आपलं आपण ठरवायचं आहे. कारण याचं नाव परमार्थ आहे. हे दिसतंय ना तुम्हाला सुख. तुम्ही समाजातल्या लोकांना सांगत फिरता आमच्या बाथरूम मध्ये सुद्धा एसी लावलेला आहे. 4 BHK 5 BHK 6 BHK मध्ये आम्ही जीवन जगतो. त्याला जाऊन विचारलं पाहिजे, बाबा हे सुख नाही, हे विषयाचं सुख आहे. म्हणून विषयाचे समजू जिवंतपणी स्वर्ग पाहायचा असेल माझ्या दादांना तो कीर्तनात या. जिवंतपणी तुम्हाला वैकुंठ पाहायचा असेल तर कीर्तनात या. जिवंतपणी ब्रह्माचा आनंद तुम्हाला मिळवायचा असेल तर कीर्तनामध्ये या. कारण ही कीर्तनाची नशा आहे, नशा. एकदा का माणसाला कीर्तनाची नशा चढली ना माय बाप, मरेपर्यंत ती नशा उतरत नाही. तिचं नाव कीर्तन आहे. कीर्तन वा वा खाना
खरा आनंद कीर्तनात आहे. तुम्ही 4 फूट गादीवर झोपता मायबापांनो, हे सुख माझे शास्त्रकार सांगतात. मी माझ्या अभंगावर सुद्धा येणार आहे. कीर्तन खूप ऐकले आपण आतापर्यंत, पण आपल्या कीर्तनामध्ये जर आपण कीर्तन श्रवण करून परिवर्तन होत नसेल तर ऐकून फायदा काय? एकमेकाची चेष्टा करणं बंद करा. संप्रदायाचा द्वेष करू नका, संप्रदायाशी प्रेम करा. कारण मी नेहमी सांगत असतो, माणसं जोडा. ज्या ज्या लोकांनी आतापर्यंत माणसं जोडले ते आजही आहेत आणि चंद्र सूर्य तोपर्यंत राहणार आहे. आणि ज्या लोकांनी माणसं तोडले ते संपले. माझे गुरुजी नेहमी सांगायचे, माणूस मेल्यानंतर कमीत कमी 10 वर्ष जिवंत राहायला पाहिजे. नाही तुमच्या लक्षात आलं, सांगतो मार्तंड बाबा ऐका. माणूस मेल्यानंतर कमीत कमी 10 वर्ष तो जिवंत राहायला पाहिजे. का राहणार नाही तुम्ही जिवंत? माझे तुकोबा 450 वर्षापासून जिवंत आहे. माझे माऊली ज्ञानोबा 750 वर्षांपासून जिवंत आहेत. शेकडो वर्ष झाले हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जिवंत आहेत. आपण सर्वसामान्य माणूस आहोत. आपण कमीत कमी 10 वर्ष जिवंत राहिलं पाहिजे. राहिल्या त्या कीर्ती जगमाई, राहिल्या त्या कीर्ती खरं सुख कीर्तनात आहे. महाराज म्हणतात, कीर्तन चांग होय अंग हरिगुण. ऐका, एखादा दारुडा असेल ना, दारुडा, त्याला माझी विनंती आहे कीर्तनाच्या माध्यमातून. आजचं कीर्तन त्या दारुड्याच्या चरणी मी समर्पित करतो. त्या दारुड्याला जाऊन विचारा, का रे बाबा मदिरा प्राशन करतो? तो म्हणेल, हो महाराज करतो. कशासाठी करतो तू दारू प्राशन? महाराज मला खूप टेन्शन आहे. त्याला विचारलं पाहिजे, आतापर्यंत तो किती दारू पेली? तो तुम्हाला सांगेल, महाराज जेव्हापासून मी वाईट मित्राच्या सानिध्यात गेलो तेव्हापासून मी दारू पित आलेलो आहे. त्याला डबल तुम्ही विचारा, का रे बाबा दिवसातून तू किती क्वार्टर पितो? तो सांगेल तुम्हाला, महाराज दिवसातून मला कमीत कमी 3 ते 4 लागतात. त्याला विचारलं पाहिजे अजून, का रे बाबा 3 ते 4 क्वार्टर तू दारू पितो, मग तिची नशा कधी उतरते? तो तुम्हाला सांगेल, महाराज वाईट मित्राच्या संगतीत गेल्यामुळे मला दारूचं व्यसन लागलं. वाईट मित्राच्या संगतीत सानिध्यात गेल्यामुळे मी व्यसनाधीन झालो. महाराज सकाळी उठलो की 1 क्वार्टर, दुपारी जेवणाच्या अगोदर 1 क्वार्टर आणि रात्री जेवणाच्या अगोदर 1 क्वार्टर. पण महाराज एक दिवस मी दारू पितो ना, एक दिवस मदिरा प्राशन करतो, पण महाराज दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर मला पुन्हा ती घ्यावी लागते. त्याला विचारलं पाहिजे, का घ्यावी लागते? महाराज तिची नशा फक्त रात्रभर शिल्लक असते, दुसऱ्या दिवशी तिची नशा पुन्हा करावी लागते. तुमच्या जर सांप्रदायिक लोकांचं तो मार्गदर्शन घेत असेल तर त्याला जाऊन तुम्ही विनंती करा, हे दारुड्या दादा, माझी विनंती आहे तुम्हाला, सकाळी पिल्यानंतर दुपारी प्यावी लागते, दुपारी पेल्यानंतर संध्याकाळी प्यावं लागते, आणि दिवसभर पेल्यानंतर जर दुसऱ्या दिवशी पुन्हा तुला प्यावी लागत असेल तर उतरणारी नशा करतो कशाला? आयुष्यभर नशा चढू नये अशी नशा कर, आणि आयुष्यभर ज्या दारुड्याची नशा उतरत नाही ना, आयुष्यभर ज्याची नशा उतरत नाही ना, त्याचं नाव आहे कीर्तन. कीर्तन. कारण जाम पर जाम पीने से क्या फायदा, जाम पर जाम पीने से क्या फायदा, सुबह पियोगे तो रात को उतर जाएंगी, हरिनाम का प्याला पीकर तो देख बच्चे तेरी जिंदगी सुधर जाएगी. ही हरिनामाची दारू आहे, ही हरिनामाची मदिरा आहे. पुन्हा पिली बघा, मोठ्यांची आणि लोक तुमच्या समोर पुन्हा पिली, फक्त ती तुम्हाला समजली पाहिजे. हे लोक बसलेले आहेत इथं, या लोकांना संप्रदायाचं व्यसन लागलेलं आहे.
आणि संप्रदायाचं व्यसन प्रत्येकाला लागलं पाहिजे. रामदास काका भाग्यवान आहे आपले सगळे लोक की आज या ठिकाणी कीर्तन श्रवण करायला मिळतंय. बस कीर्तनाच्या माध्यमातून तुम्ही हे जरी सोबत घेऊन गेले तरी उत्तम झालं. कारण कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन सुद्धा झालं पाहिजे. माझ्या नवयुवक गणेश उत्सव मंडळाच्या सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे, आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आली की थाटात साजरी करतो, केली पाहिजे आपल्या राजाची जयंती. कारण की आपल्या राजाची आहे, स्वाभिमान असला पाहिजे आपल्याला आपल्या राजाचा. आणि छाती ठोकून सांगलं पाहिजे की हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि ती आम्ही आज साजरी करतो, सांगितली पाहिजे. पण हिंदवी स्वराज्याच्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करत असताना विनंती आहे माझी तुम्हाला, माझ्या भावांनो, हातामध्ये क्वार्टर घेऊन करू नका. ती म्हणतात मला घेत नाही डायरेक्ट देतो, तर तेही चुकीचं आहे, देऊन करू नका. कारण आज जगाच्या पाठीवर एकमेव राजा असा आहे. माझा मुद्दा मी सोडत नाही, मी तुम्हाला हे सांगत होतो की माणूस मेल्यानंतर कमीत कमी 10 वर्ष तो जिवंत असला पाहिजे. 10 वर्ष का मेले की गेले, मेले की गेले नाही. अरे 10 वर्ष म्हणजे काय लय झाले का आपल्यासाठी? 10 वर्ष आपल्यासाठी लय नाही झाले माय. एक कमीत कमी सांगितले तुम्हाला मी. कारण 450 वर्षापूर्वी तुकोबाचं देह वैकुंठाला गेले. आजही तुकोबाचं नामस्मरण घ्यावं लागतं. 750 पावणे 8 वर्षापूर्वी विश्वमाऊली ज्ञानोबा हे सुद्धा संजीवन समाधिस्थ झाले. आज कीर्तनाच्या माध्यमातून त्यांच्या नामाचा उल्लेख करावा लागतो. निळोबा, एकनाथ महाराज, जनाबाई, बहिणाबाई, मीराबाई, संत सम्राट योगीराज गजानन महाराज, परमहंस रामकृष्ण मौनी बाबा, ही लोक गेले नाही. आज कीर्ती स्वरूपानं आजही आपल्या डोळ्यासमोर उभे आहे. म्हणून जसं छत्रपती शिवाजी महाराज की असं म्हटल्यानंतर त्याच्या तोंडात देवाचं नाव येत आहे आणि प्रत्यक्ष घोड्यावर स्वार असलेला माझा राजा, हातामध्ये तलवार आणून असलेला माझा राजा तुमच्या डोळ्यासमोर दिसतो. याचा अर्थ असा आहे की छत्रपती शिवाजी महाराज आजही आपल्यामध्ये उपस्थित आहे, आजही आपल्यामध्ये उपस्थित आहे. कीर्तनाचं भक्कम आपण ऐकले, कीर्तन तुम्ही ऐकले, म्हणून तुम्हाला खऱ्या सुखाची अपेक्षा पाहिजे असेल तर खरं सुख या ठिकाणी आहे. कीर्तनाचा अंग, कीर्तनाचा अंग होय अंग हरिरूप. एकाने मला विचारलं, महाराज तुम्ही एवढं सांगितलं ना कीर्तनामध्ये, हा परमार्थ आमचा आहे, हा परमार्थ नेमका कसा केला पाहिजे? एक आहे बा, तुमच्या गावातील तरुण मुलं मुली जर हरिपाठात कीर्तनात टाळ घेऊन उभे राहत असतील आणि काही लोक जर त्यांना चिडवत असतील तर समजून घ्या तुम्ही प्रगतीच्या पायरीवर पाय ठेवला. तुम्हाला जर टाळ्या वाजवत वाटल्यास ना तर मस्त वाजवा मोकळ्या, कारण मला मी चांगलं वाटेल की तुम्हाला कीर्तन समजतं. मला सुद्धा कळेल की तुम्ही माझ्या भावांनो, माझ्या आई वडिलांनो कीर्तन ऐका. आणि कीर्तनकार ज्ञानाच्या 4 गोष्टी सांगत असतो, दुसरं काही नसतो सांगत. शेवटी आमच्या मोनी बाबाचं एक वाक्य ज्याचे त्याला, जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. शेवटी ज्याचे त्याला, तुमचं जसं कर्म असेल त्या त्या कर्मानं आपल्याला प्रत्येकाला जायचंय. पण मी तुम्हाला कीर्तन समर्पण करणार आहे आणि सांगण्या अगोदर सांगणार आहे, सज्जनांनो, गेल्यानंतर कमीत कमी 10 वर्ष तरी जिवंत राहा. म्हटलं पाहिजे, गेल्यानंतर आपण निघून गेल्यानंतर म्हटलं पाहिजे, तुमच्या नावाचा डिंडोरा लोकांनी गावात पिटला पाहिजे. नाही होते ते प्रत्येकाच्या सुखात उपयोगी पडत होते आणि प्रत्येकाच्या दुःखात सुद्धा उपयोगी पडत होते. तेव्हा आज जर 4-5 वर्ष आपण शिल्लक जगले असते तर मला असं वाटते आज ते या ठिकाणी हजर झाले असते. असं तुम्ही म्हटलं पाहिजे का मेले की गेले? नाही. ऐका, खरं सुख जर तुम्हाला पाहिजे असेल तर खरं सुख याच्यामध्ये आहे. म्हणून जे सुख आपल्याला वाटते, तुमच्या खिशामध्ये पैसे दिसत असतील, हे तुमच्या खिशामध्ये पैसे दिसत असतील आणि तुम्हाला जर वाटत असेल की माझा खिसा गच्च भरलेला आहे पैशाने आणि मी फार श्रीमंत आहे, तर चुकीचं आहे. तर महाराज चुकीचं आहे. हा पैसा सुद्धा माणूस विषयाचा आहे. कारण स्पष्ट सांगितलंय, विषयाचे समसुख वेगळाची बावली. सोनं, चांदी, हिरे, माणिक, मोती. महाराज म्हणतात तुम्ही जास्त त्याच्या आहारी जाऊ नका. ऐका, काही लोक आमच्याकडे बोट टाकतात, महाराज तुम्ही तर सांगता कीर्तनात सोनं चांदी तुमचे तर भक्कम दिसते 2-4 लाख रुपयाचं, मग कसं करा? महाराज ते सुद्धा अनुमान प्रमाणात येत आहे आणि ते सुद्धा शास्त्राच्या नियमानुसार आहे. कारण पैसा तुम्ही कमवा, कामापुरता कमवा. धन तुम्ही नक्की कमवा, कामापुरतं कमवा. जास्तही नसलं पाहिजे की चोरानं सुद्धा चोरून नेलं पाहिजे. महाराज म्हणतात इतकं धन कमवा, पण सन्मार्गाने कमावलेलं धन हे सन्मार्गाच्या उपयोगात पडलं पाहिजे.
कमवू नका असं नाही. शेवटी तुमच्या खिशामध्ये जर 500ची नोट दिसत असेल, एक उदाहरण सांगतो तुम्हाला, ऐका. या ठिकाणी गुळाचा खडा ठेवलेला आहे. आता रात्र आहे म्हणून मासे दिसत नाही, पण उन्हाळ्याच्या दिवसात तुम्ही गुळाचा खडा ठेवा. जिथे जिथे तुम्हाला साखर आणि गुळ पडलेला दिसेल त्या त्या ठिकाणी मासा गेल्याशिवाय राहत नाही. दृष्टांत तुमच्या लक्षात आला असेल माझ्या मायानं. मी पैशाबद्दल बोलतो. पैसा हा गुळाच्या खडासारखा आहे. जिथं जिथं तुमच्या खिशात 500ची नोट दिसत असेल, श्रीमंत असेल माझा मित्र एखादा, बाकीचे मित्र सुद्धा थोडे मिडल क्लास फॅमिलीचे असतील, नशील त्याची बराबरी करतायत श्रीमंत व्यक्तीची, पण त्याच्या खिशातली 500ची नोट दिसतो ना, हे मिडल क्लास फॅमिलीतली मुलं त्याच्याशी मैत्री केल्याशिवाय राहत नाही. मैत्री करतात त्याशी कुठपर्यंत? तोपर्यंत खिशात 500 आहेत तोपर्यंत. आणि एकदा का खिशातले 500 संपले रे संपले की पुन्हा सगळेच्या सगळे रोडवर चालायला लागतात. विषय लक्षात ठेवा. पैसा दिसतो, विषयाचं सुख आहे. सोनं दिसतं, विषयाचं सुख आहे. प्रपंच दिसतो, विषयाचं सुख आहे. संत सानिध्यामध्ये आल्यानंतर हे परमार्थाचं सुख आहे. कारण महाराज म्हणतात, ज्या सुखाची अपेक्षा हा समाज करतो ते सुख खऱ्या अर्थानं खरं कुठे आहे? तर महाराज म्हणतात, सुख बसे हेची ठाई बहु पायी संतांच्या. तुम्ही जर नुसतं पैशाला सुख म्हणत असाल तर जोपर्यंत तुमच्या खिशात पैसा आहे तोपर्यंत लोक तुमच्या पाठीमागे आहेत. मग तुम्ही विचार केला पाहिजे, खिशातला पैसा संपला की लोक सुद्धा निघून जातात. कारण पैसा आला की सुख आलं असं तुम्हाला वाटतंय, म्हणून जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत लोक तुमच्या सोबत आहेत. पैसा गेला की लोक निघून जातात. कबीर महाराज एका ठिकाणी सांगतात, फार सुंदर, ऐका. सब पैसे के भाई महाराज, सब पैसे के भाई, सब पैसे पैसा दिसतोय तोपर्यंत मित्र, पत्नी, मुलगा, नातेवाईक सगळे तुमच्याकडे येतात. रामभाऊ 10,000चं काम पडलं होतं रामभाऊ, आणि आम्हाला माहित आहे तुमच्या शिवायचे काम कोणी करणार नाही रामभाऊ. या रामभाऊ 10,000 तुमचे पैसे मी बुडवणार नाही रामभाऊ, आणि तुमचे पैसे दिल्याशिवाय मी मरणार नाही रामभाऊ. तुमचं नाव घेतल्याशिवाय मरणार नाही रामभाऊ. रामभाऊला सगळ्यांच्या घरावर चढवल्या जातं. सगळेच्या सगळे पैशाचे सोपे माझे कबीर महाराज हा व्यवहार पाहतात. दिल का साथी नहीं कोई, दिल का साथी नहीं आमची खरी कमाई हीच आहे. म्हणजे तुम्ही टाळ्या ज्या अर्थी वाजवता त्या अर्थी तुम्हाला कीर्तन समजतं, आणि कुठंतरी गाणारे वाजवणारे यांचं तुमच्या कानापर्यंत येतं. आणि ही सगळी कृपा साऊंड सिस्टीम वालेची आहे बरं, त्यांच्याकरता टाळ्या वाजवा. कारण ते काका म्हणतील सगळ्यांचे नाव घेतले, मी इतकं मेहनत करून राहिलो, तुम्ही म्हटलं तसं तुम्हाला सिस्टीम देऊन राहिलो, आणि तुम्ही आमचं नाव सुद्धा घेतलं नाही. आणि खरं सांगू का, स्तुती कधी कोणाची करू नये. कारण स्तुती सुद्धा घातक आहे. जास्त मी सखोलात घुसणार नाही, पण स्तुती कोणाची करू नये. पण वस्तुस्थिती असेल तर सांगितल्याशिवाय राहू नये. ही वस्तुस्थिती आहे. आणि तुमच्यापर्यंत अतिशय सुंदर नाही एवढ्या सगळ्या लोकांना हँडल करणं. कारण सगळ्या लोकांचं लक्ष फक्त इकडं असतं, पण साऊंड सिस्टीम वाल्याचं लक्ष फक्त गेमकडे असतं. गेम. कारण पप्पाले म्हणते तुम्हाला बेस द्या, गेम द्या, ट्रबल द्या, गेम द्या. माईकवाले म्हणतात ते सगळ्यात वरचं बटन 1 नंबरचं गेम ते द्या.
कडक करा, बेस द्या. सगळ्यांचं टेन्शन या माणसाच्या भोवती होतं. एवढं असून सुद्धा शिट्टी वाजू देत नाही, ही आपल्यावर कृपा आहे. नाहीतर हे बेगायला टाइम नाही लागत. आणि तुमच्यापासून आमच्या सारख्याला आनंद मिळतोय आणि आपण सगळ्यांकडून हा आनंद लुटतोय. याला खऱ्या अर्थानं खरा परमात्मा म्हणतात. ऐका, सब पैसे की भाई दिल का साथी नाही कोई. ऐका, माझ्या साधू संतांनी याच्यावर फार विचार केला. सांगितलं बाबांनो, हे विषयाचं समजूक आहे. जोपर्यंत तुमच्या खिशात पैसा आहे तोपर्यंत सगळे लोक तुमच्या पाठीमागे येतात. एकदा का तुमच्या खिशातलं द्रव्य दान पैसा संपला रे संपला की सगळेच्या सगळे रोडवर चालायला लागतात. माझ्या तुकाराम महाराजांनी याच्यावर विचार केला. माझे तुकोबा म्हणले, या सुखाची अपेक्षा करणारे लोक नुसतं पैसा आला म्हणून सुख समजतात. म्हणून सुख आहे का? महाराज म्हणतात म्हणून सुख नाही. माझ्या तुकाराम महाराजांनी सांगितलंय, तुम्हाला जर खऱ्या अर्थानं खरा आनंद पाहिजे असेल तर तुम्हाला आमच्याकडे यावं लागेल. याल तरी याले लागे, अवघे माझ्या माझे मागे मागे, आज दे तो पोट भरी पुरेल भरी. तुकाराम महाराजांनी हा काल्याच्या कीर्तनातला एक प्रमाण या ठिकाणी सोडला. याचा अर्थ असा नाही बरं, याचा अर्थ अध्यात्माचा आहे. तुम्ही या, तुम्हाला प्रत्येकाला ज्या ज्या पद्धतीचं मटेरियल पाहिजे त्या त्या पद्धतीचं आहे. पण फुकट आहे, फुकट फुकट आहे. आजकाल लोकांना फुकट चालत नाही. बोलणाऱ्याचा माल खपतो. तुम्ही म्हणता आपण बोलता 100% बोलणाऱ्याचा माल खपतो. एका जणानं बाजारात 2 दिवसाची मेथीची भाजी आणली आणि एका माणसानं एका दिवसाची ताजी मेथी भाजी आणली बाजारात. ज्यानं 2 दिवसाची मेथीची भाजी आणली ती 2 दिवसाची जुनी आहे आणि एकाने ताजी आणली, सकाळी उठून बाजारात मांडली. पण ज्यानं ताजी आणली तो फक्त भाजी घेऊन बसला, काहीच बोलत नव्हता. आणि ज्यानं 2 दिवसाची मेथीची भाजी 15ला 2 जुड्या 2 मिनिटात खपली हो. लोकांनी विचार केला नाही ताजी आहे, पुराणी आहे, जुनी आहे का काय आहे. तो बोलला म्हणून भाजी नेली बाबा त्याची. आणि यानं सकाळी उठून आणली होती, याची तशीच राहिली. त्याला विचारलं, बाबा तू का नाही? म्हणे आम्हाला बोलताय नाही आलं. बोलणाराचा माल खपतो बाबा, हो बोललं पाहिजे. पण परमार्थ क्षेत्रामध्ये विशेष करून बोललं पाहिजे. जर तुम्हाला बोलण्यामध्ये आनंद मिळत असेल, आम्ही साधूच्या गप्पा करतो आणि बोलणं साधूच्या गप्पा करतो तर आम्हाला आनंद मिळतो. साधूच्या गप्पा करतो म्हणून आनंद मिळतो. प्रत्यक्ष साधू झाल्यानंतर ब्रह्मानंद मिळेल. म्हणून एक साधक माझ्या तुकोबाकडे गेला. तुकोबाला म्हणू लागला, तुकोबा तुम्ही इतर संतांची तुलना या ठिकाणी करता, याचं कारण काय? कारण काय असं म्हणत असताना माझे तुकाराम महाराज म्हणतात, संत हे भेद आणि अभेदातलं वर्णन तुमच्यासमोर मांडतात. याचं कारण काय? म्हणे असं काय, स्वतःची माय सुद्धा तुमच्यावर जेवढं प्रेम करणार नाही त्याच्यापेक्षा कित्येक पट प्रेम तुमच्यावर हे संत करतात. माझे तुकाराम महाराज म्हणतात, कोणते संत? अभंगाच्या पहिल्याच्या. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुकोबा म्हणतात, तुम्ही संत
माय बाप कृपावंत. आता ऐका, तुकाराम महाराज जर संत आहेत, तुकाराम महाराज जर जगद्गुरु आहेत, तर इतरांना ते संत का म्हणतात हा प्रश्न आहे. ऐका, आपण इतरांची स्तुती केली पाहिजे, इतरांची स्तुती केली पाहिजे, हा साधूचा मोठेपणा आहे. स्वतःची स्तुती करू नये, कारण मी तुम्हाला सांगितलं आता की स्तुती कधी करू नये, पण वस्तूची जास्त सांगितल्याशिवाय राहू. कारण मार्तंड बाबा, स्तुती आणि निंदा हे दोन दगड आहेत. स्तुती ही एक दगड आहे आणि निंदा सुद्धा एक दगड आहे. फरक एवढाच आहे, स्तुतीचा दगड समोरून येतो आणि निंदेचा दगड पाठीमागून येतो. तुम्हाला काय आवडते? स्तुती आवडते का निंदा आवडते? शास्त्रकार तर म्हणतात दोन्ही घातक आहे. बघा, कारण हे दोन दगड आहेत. एक समोरून येतो, वा पाटील, बस पाटील डायरेक्ट शेंड्यातच हरभऱ्याच्या झाडाच्या इतक्या वर जातात, इतक्या वर जातात आणि असे पडतात की डबल दिसतच नाही. सावध झालं पाहिजे आपण. आज्ञेने सज्जनानं कुठं तरी आपल्याला कळत नाही. स्तुती सुद्धा दगडच आहे आणि निंदा सुद्धा दगडच आहे. महाराज म्हणतात, तुम्हाला समोरून येणाऱ्या दगडापेक्षा पाठीमागून आलेल्या दगडाचा घाव सोसावा लागणार आहे. कारण माझ्या तुकाराम महाराजांची सुद्धा समाजाने निंदा केली, चेष्टा केली. कबीर महाराजांनी तर एका ठिकाणी फार सांगितलंय, सज्जनांनो, तुम्हाला जर या कष्टकरी कलियुगामध्ये जीवन जगायचं असेल तर कधी कोणाची निंदा करू नका. निंदा निंदा तुम्ही म्हणसाल कुठून आणले घरून? मत करना किसी की सच्ची बात कबीर जी की, निंदा मत करना किसी की. कबीर महाराज सांगताय, निंदा कधी कोणाची करू नका. कारण निंदा का करू नका? जो निंदा करतो, जो निंदा करणारा ज्याची निंदा करतो, त्याच्या डोक्यावर सगळं पाप निंदा करणाऱ्याच्या डोक्यावर जातं. कुत्रे भुकत असतील, हाती जर बाजारात जात असतील ना, तर हातीनं पाठीमागे पाहायचं नसतं. कारण कुत्र्याचा धर्म आहे भुकणं आणि हत्तीचा धर्म आहे चालत राहणं. आपण सुद्धा परमार्थ करतोय, आम्हाला का गंमत त्रास आहे का बोलतो? तुमच्या माहिती करता आम्ही मोठ्यांची यादी डोळ्यासमोर ठेवतो. अरे माझ्या मोठ्या लोकांना जर इतका त्रास होत असेल, आम्ही तर त्यांच्या भाई मच्छर आहे, चिल्लर आहे, आम्हाला नाही का होत त्रास? आमची गाडी कधी रस्त्यानं निघाली, आमच्या अंगावरची पांढरे कपडे लोकांनी पाहिले की म्हणतात, बस कल्ली आता गाडी, चालले आता बगडे. काय म्हणतात? निघले आता बगडे, त्या गावून त्या गावला, त्या गावून त्या गावला. महाराज, आपल्याला बगडे म्हणणारे लोक जर बगडे म्हणत असतील तर त्यांना सांगितलं पाहिजे, बाबांनो आनंदानं बगडे म्हणा. त्याच्याही पलीकडे सांगितलं पाहिजे, दोंडेदून बगडे म्हणा. कारण तुम्ही बगडे म्हणता म्हणून आमचं दुकान चालतं. म्हणू द्या. तुकोबाला त्रास दिला लोकांनी, एकनाथ महाराजांना त्रास दिला लोकांनी. सांगतोय तुम्हाला एक विषय महत्वाचा सांगतो, ऐका. कीर्तन थोडं बाजूला ठेवतो आणि 10 मिनिटात आता सेवा समाप्त करतो. या ज्या लोकांनी या साधूंना त्रास दिला त्या लोकांचा जय जयकार होतो. तुम्हाला त्रास सुद्धा सहन करावा लागेल. म्हणून मी सांगितलं तुम्हाला, स्तुती सुद्धा एक दगड आहे आणि निंदा सुद्धा एक दगड आहे. समोरच्या दगडापेक्षा पाठीमागचा दगड, पाठीमागून येणारा दगड, याचे घाव तुम्हाला सहन करावे लागतील. तुकोबांनी केले म्हणून आज जगद्गुरु झाले, एकनाथांनी केले म्हणून आज शांती ब्रह्म झाले, निळोबांनी केले म्हणून आज संत झाले, नामदेवरायाने सुद्धा केले म्हणून लाडके झाले, जनाबाईने केले, मीराबाईने केले. आणि खरं सांगू, तुम्ही जर परमार्थ करत असाल आणि लोक तुम्हाला चिडवत असतील, त्यांना सांगितलं पाहिजे, नक्की चिडवा आम्हाला. कारण परमार्थात ज्या दिवशी तुम्हाला लोक चिडवतील, समजून घेतलं पाहिजे त्या दिवशी तुम्ही कुठेतरी मोठे झाले म्हणून. निंदा तुमची होत असेल तर प्रगतीच्या पायरीवर तुम्ही पाय ठेवलेला असाल, म्हणून उद्या प्रगतीच्या पायरीवर तुम्ही निंदा ठेवा. म्हणून सज्जनांनो, तुम्हाला जर विकास करायचा असेल तर साधूच्या सानिध्यात या कधीतरी. बघा, निंदा प्रत्येकाची होते, कोणाकोणाची झाली, मीराबाईची झाली, जनाबाईची झाली. जनाबाईचं एक उदाहरण तुम्हाला सांगतो, ऐका. जनाबाईला एकीने विचारलं, जनाबाई श्रीमंत घरची म्हणे मुलगी तू, आणि श्रीमंताच्या घरच्या महिला मंडळ कुठे हरिपाठ करत असते का म्हणे? महिला मंडळ ऐका, श्रीमंताच्या घरच्या बाया कधी हरिपाठात जात नसतात म्हणे. श्रीमंताच्या घरच्या महिला कधी शेतात जात नसतात म्हणे. श्रीमंताच्या घरच्या महिला कधी घरी काम करत नसतात म्हणे. त्याच्या घरी नोकर असतात म्हणे, चाकर असतात म्हणे, शेतीचं काम करण्यासाठी नोकर असतात म्हणे, वेणी फणी करण्यासाठी सुद्धा नोकर असतात म्हणे. आणि म्हणे जनाबाई तुम्ही जनाबाई म्हणली, मी धनानं जरी श्रीमंत नसली
तरी माझ्या पांडुरंगाच्या प्रेमानं फार श्रीमंत आहे. म्हणून ज्यावेळेस पांडुरंगाचं चिंतन जनाबाई करायची, इतकी रथ व्हायची, इतकी रथ व्हायची, इतकी रथ व्हायची, इतकी रथ व्हायची. ऐका, जनाबाई परमार्थ करत होते आणि जनाबाई परमार्थ करत असताना माझ्या काळ्या विठ्ठलाच्या भक्तीमध्ये पागल झाली. ऐका माझ्या राजांनो, ऐका माझ्या आयांनो, परमार्थ करायचा असेल तर परमार्थामध्ये निर्लज्ज व्हावं लागतं. कुत्रे तुमच्या अंगावर भुकत असतील त्यांना म्हणावं भुका, कारण हाती रस्त्यानं चालतात ना, कुत्रे भुकत असतात, भुकू देतो पाहिजे. हाती जर कुत्र्याकडे पाठीमागे वळून पाहत असेल तो कुत्र्याचा अपमान नाही, तो अपमान हत्तीचा आहे, हत्तीचा. जनाबाई, मीराबाई, बहिणाबाई काळ्या पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याच्या भक्तीमध्ये तल्लीन झाल्या. डोक्यावर पदर घेत होते, डोक्यावरचा पदर कुठेतरी खाली पडला. लोक पाहत होते, जडे काय केलं तरी तू हे, तुला कोणी सांगितलं भक्ती करायची? जनाबाईच्या तोंडातून निघालेले उद्गार आहे, पंढरीच्या पेठे पंढरी पंढरी आनंद आहे ना, खूप आनंद आहे मायबाप. या आनंदामध्ये टाइम सुद्धा होऊन जातो, माहित पडत नाही. महाराज म्हणतात तुम्हाला मरण जर यायचं असेल तर अशा वेळेत आलं पाहिजे. माणसाला माणसाचा अंतकाळ आणि वेळ सुद्धा समजले नाही पाहिजे, कारण माऊली ज्ञानोबा म्हणतात काळ वेळ नाम दोन्ही पक्ष पाहिजे. याचा अर्थ आहे देवाचं नामस्मरण करत असताना, देवाच्या कार्यामध्ये तल्लीन होत असताना जर काळ तुमची वेळ घेऊन येत असेल तर अशा कार्यक्रमात मरण आलेलं कधी बरं, कारण हे जगातलं सगळ्यात मोठं सुख आहे. जनाबाई डोक्यावरचा पदर खाली पडेपर्यंत पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याच्या भक्तीत रत होत होती. पंढरीच्या पेठे बाजार मांडला म्हणे मी, काय केलं म्हणे मी, मनगटावर तेल घातलं म्हणे मी देवाच्या नावाचं. लोक चिडत होते म्हणे, जने डोक्यावरचा पदर पडला म्हणे, बाया कुठे पदर पडेपर्यंत परमार्थ करत असतात का म्हणे. पण जनाबाई विठ्ठलाच्या भक्तीमध्ये पागल झाली होती, याचं नाव आहे महाराज परमार्थ. आणि ह्या गप्पा, ह्या गोष्टी आपल्याला सांगताय कोण? माझे तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही. तुम्ही कोण? संत माय बाप कृपावंत काय आम्ही पतित कीर्तिवान. ह्या गप्पा तुम्हाला सांगितल्या कोण? तुकोबा म्हणतात माझ्या संतांनी सांगितल्या. संतांना अगोदर तुकोबांनी मायेची उपमा दिली. ह्या गप्पा आम्हाला ऐकायला फार चांगल्या वाटतात. ह्या गप्पा तुम्हाला साधूंनी सांगितल्या, ह्या गप्पा तुम्हाला संतांनी सांगितल्या. पण तुकाराम महाराजांनी अगोदर मायेला उपमा दिली आणि नंतर बापाला. आता ऐका,
मायला आणि बापाला उपमा देण्याचं कारण काय? वेदांत शास्त्राने सुद्धा सांगितले, त्वमेव माता च पिता त्वमेव. अगोदर माय आणि नंतर बाप. ऐका, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता. अगोदर माता, नंतर पिता, पिता नंतर पिता, पिता नंतर पिता, पिता पिता पिता. आता आलं लक्षात, पिता पहिले माता नंतर पिता. याचं कारण आहे, माय ही माय आहे आणि बाप हा बाप आहे. ऐका, तुमच्यावर किती मोठं संकट येऊ द्या, तुमच्यावर किती मोठं संकट येऊ द्या, तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहतो त्याचं नाव आहे बाप. आणि काळजातला तुकडा जरी देण्याची गरज पडली तरी तुमच्या पाठीमागे खंबीर रूपेने उभी राहते, तिचं नाव आहे माय. म्हणून माता, ऐका, तुम्ही संत माय बाप कृपावंत. खंबीरपणे काळजाचा तुकडा काढून देण्यासाठी माय का उभी राहते? तुम्ही म्हणता काही सांगता महाराज, बाप कोण नाही राहत. ऐका, तुम्हाला जर मोठं काम पडलं तर तुम्ही बाबाकडे जाता आणि छोटं काम असलं की मम्मीकडे जाता. मम्मी मला 10 रुपये दे बरं. मी म्हणते कशाला पाहिजे होते, जरा काम होतं. 10 रुपये मागायचे म्हणून मम्मीकडे जातो आणि 100 रुपये मागायचे असते की बाप आठवतो. ऐका, पायामध्ये जर छोटा काटा मुडला तर आई व असं नाव येतं तोंडातून, आई व. काटा जर छोटा पायामध्ये मुडला लगेच करतात आई व. पण तुम्हाला जर जोराची ठोकर लागली तर करता बाप रे. करता ना तुम्ही? छोटी ठोकर लागली तुम्ही करता का बाप रे? नाही करत. छोट्याच्या की मम्मी आठवते आणि मोठ्याच्या ठिकाणी बाप आठवते. म्हणून मोठ्यातलं मोठं संकट निवारण करण्याचं काम तुमचा बाप करतोय, पण काळजातला तुकडा देण्याचं काम माय करते. बरं, तुम्ही म्हणताल महाराज असं कसं करते? कारण माय ही माय आहे. आपल्या मुलाला कधी संकटात पडू देत नाही, तिचं नाव माय आहे. आपला मुलगा जर उन्हामध्ये खेळत असेल तर त्या उन्हातल्या मुलाला सावलीत मर म्हणते, ही सुद्धा मायच आहे. स्वतःचा घास कमी खाते पण आपल्या शेमळाने भरलेल्या मुलाच्या तोंडात घास घालते, तिचं नाव सुद्धा माय आहे. राब राब उन्हामध्ये राबते, राब राब कष्ट करते, पण वावरातून आल्यानंतर, शेतातून आल्यानंतर 10 रुपयाचा पॉपकॉर्नचा पुडा बाळाला आणल्याशिवाय राहत नाही, कारण तिचं नाव माय आहे. एका घरामध्ये पती पत्नी राहत होते. एका घरामध्ये पती पत्नी राहत होते. कर्म धर्म सुदैवानं प्रॉपर्टी संपत्ती भरपूर होती त्यांच्याकडे. नोकर चाकर गाडी घोडी सगळं होतं त्यांच्याकडे, पण संतती नव्हती बघा त्यांना. पंढरीची पांडुरंगाची वारी करायचे, आषाढीला पंढरीला जायचे, कार्तिकीला सुद्धा पंढरीला जायचे. आणि गेलेल्या नंतर पांडुरंगाला एकच विनंती करायची, हे पांडुरंगा, खूप केलंय म्हणे देवा तू मला, पण माझी पूस उजळली पाहिजे, ही माझी शेवटची इच्छा आहे. ऐका, आपल्याकडे संपत्ती किती आहे, आपल्याकडे प्रॉपर्टी किती आहे, या प्रॉपर्टीचा, या संपत्तीचा उजाळा केव्हा होतो तुम्हाला सांगू? पुत्र हिनस्य राजा हे सर्व दुःखाय कल्पते. भागवत शास्त्र सांगतंय तुमच्याकडे संपत्ती किती आहे याला किंमत नाही, की संपत्ती, त्या संपत्तीला वारसदार किती आहेत हे पाहतो. संपत्ती असून जर तुम्हाला संतान नसेल तर त्या संततीला काहीच किंमत राहत नाही असं शास्त्र सांगते. ऐका, पांडुरंगाची भक्ती करायचे, आषाढी कार्तिकेला पंढरीच्या पांडुरंगाकडे मागण्यासाठी जायचे. देवा, आम्ही दोघं पती पत्नी आहे, सगळे ऐश्वर्य दिलंय म्हणे देवा तू, पण माझी एकच इच्छा आहे म्हणे देवा, माझी कूस उजळली पाहिजे. कर्म धर्म सुदैवानं तिची कूस उजळली आणि तिला एक बाळ सुद्धा झालं. त्याचं नाव ठेवलं ज्ञानेश्वर. काय ठेवलं? ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर हळूहळू लहानाचा मोठा झाला. ज्ञानेश्वर हळूहळू लहानाचा मोठा झाला. कर्मधर्म सुदैवानं शाळेत जायला लागला, कॉलेजला सुद्धा तो जायला लागला. आता तो MA मध्ये गेला. आता तो पुढच्या शिक्षणासाठी अमेरिकेला गेला. म्हणजे कीर्तनात एकदम माणूस अमेरिकेत जाते बरं. तुम्ही म्हणता आता झाला, आता तो पंढरपूरला गेले, आले, लेकरू झालं, शाळेत गेलं, 10वीत गेलं, कॉलेजला गेलं, ते पुढे उच्च शिक्षणासाठी गेलं. कुठं? अमेरिकेत. अमेरिकेला गेलं, लाडाचं होतं. बाबाने विचार केला म्हणे, बाळा तुझ्यासाठी काही पण, तुझ्यासाठी 10 एकर विकेन, पण तुला मी क्लास 1 क्लास 2 अधिकारी बनवल्याशिवाय राहणार नाही. कर्म धर्म सुदैवानं अचानक त्याला एक दिवस चक्कर आले मातन बाबा, आणि चक्कर आल्याबरोबर खाली पडला. अमेरिकेमध्ये खाली पडल्यानंतर दवाखान्यात त्याला ऍडमिट करण्यात आलं. आणि ज्यावेळेस त्याला ऍडमिट केलं त्यावेळेस डॉक्टरांनी सांगितलं, बाळा तुझी एक किडनी गेलेली आहे. बघा, नियती सुद्धा तुमच्यासोबत फार खतरनाक खेळ खेळते बरं. नियती तुमच्या संग चांगल्या पद्धतीचा खेळ खेळते आणि कुठंतरी आपलं कर्म आड येतं, कारण हे कर्म फार खतरनाक आहे माय बापांनो. देवाच्या बापाला जर चुकत नसेल तर तुम्ही आम्ही काय काढलो हो? कर्म आहे ते. कर्म हे प्रत्येकाला द्यावं लागतं. ऐका माझं, मी काय सांगतोय ते,
अमेरिकेच्या डॉक्टरांनी सांगितलं बाळा तुझी किडनी गेलेली आहे. पण त्यांनी विचार केला माझे खेड्यामध्ये राहणारे खेड्यापाड्यामध्ये राहणारे आई वडील यांना जर मी कळवलं तर ते अत्यंत दुःखी होतील. काय केलं पाहिजे? डॉक्टरांना त्यांनी विचारलं डॉक्टर पर्याय काय? डॉक्टर म्हणला काही नाही, किडनी ट्रान्सफर करावी लागते. मग किडनी ट्रान्सफर करायची असेल तर काय केलं पाहिजे? तुमचं रक्त डीएनए एक असलं पाहिजे. तुम्हाला तुमच्या घरातल्याचीच किडनी लागू शकते, दुसऱ्याची लागत नाही. म्हणून त्यानं बेबेन आपल्या वडिलाला फोन केला, सांगितलं बाबा माझी किडनी गेली असं डॉक्टरांनी सांगितलं, एक किडनी पाहिजे, एक किडनी पाहिजे. बाबा म्हणले बाबा तू पैशावाला आहे, पैसे देऊन किडनी विकत घे. ऐका, मायला ही बातमी कळतच नव्हती, कळू दिली नाही. बाबाने सांगितलं पैशावाला आहे, तुला खूप पैसा पॅकेज मिळतंय तुला महिन्याला 15-20 लाख फेक आणि किडनी घे. बापाने सांगितलं असं मुलांनी फोन ठेवून दिला. पण तरी सुद्धा त्याला आईला फोन लावण्याची हिंमत होत नव्हती. कर्म सुदैवानं एकूणता एक लेख होता ना मायचा, म्हणून मायला अचानक गुचक्या लागायला लागल्या. गुचक्या इकडे लागतात का? गुचक्या लागतात का? गुचक्या ओ मावल्या हा कोणीतरी आठवण काढली की गुचक्या लागतात. आता या महिन्यात नाही पण पुढच्या महिन्यात नक्की लागतात. हा हे काही पुढच्या महिन्यात 100% लागतात. नवरात्राच्या शेवटी तर जास्त लागतात. का? प्रत्येक माऊलीला एकच इच्छा असते, मी माझ्या सासरी खूप राहते पण कधीतरी माझ्या माहेरची भेट झाली पाहिजे. याकरता मला नेण्यासाठी सुद्धा माझ्या माहेरचं कोणीतरी आलं पाहिजे. म्हणून बाळ लावत होता मायला फोन. त्यानं विचार केला माझ्या आईला जर मी फोन लावला आई घाबरेल, चक्कर येईल, तिला पडेल. बाबाला विचारलं बाबा तुमची किडनी द्या. बाबा म्हणे पैशावाला इकत घे. पण आई म्हणजे आज मला जरा जास्तच गुचक्या लागतात. माझा ज्ञानेश्वर माझी आठवण काढतो वाटते. वडिलाला समजलं हिनं याची आठवण काढली, नक्कीच काहीतरी गोरे. हो म्हणे बाळा. आणि कर्म सुदैवानं संध्याकाळच्या वेळेला ज्ञानेश्वरचा फोन आईला आला. सांगितलं ज्ञानेश्वर फोनवर बोलतोय, रडतोय. ज्ञानेश्वर आई आतापर्यंत तुमच्या मायबापाच्या दोघांच्या आशीर्वादाने मी मजेत होतो. अचानक सकाळी चक्कर येऊन पडलो. डॉक्टरांनी माझी किडनी गेली म्हणून घोषित केलं. आता अर्जंट किडनी पाहिजे, नाही तर 4 दिवसाच्या आत मी मसन खाईत जातो. अर्जंट पाहिजे. आई म्हणे काय असतं ते किडनी? कशाला म्हणतात ती किडनी? काय म्हणतो तो डॉक्टर? केवढ्याला भेटते? त्यातला पिवशीत हात मोठा. आता तिला असं वाटलं किडनी पिवशीत हात घातला म्हणजे 100-200 रुपयाची. डॉक्टर फोनवर बोलले म्हणे माऊली ही किडनी कोण्या दुकानात, कोण्या बाजारात किंवा कोण्या वावरात विकत भेटत नाही, ही काढून द्यावी लागते. मायच्या तोंडातून निघालेले शब्द आहेत. माय म्हणले जर माझ्या मुलाची किडनी दिल्यानंतर माझ्या मुलाचे प्राण जर वाचत असतील डॉक्टर तर माझी किडनी कापून घ्या, मी द्यायला तयार आहे. माय आहे ऐसी कर्म
हे मुलं मस्त गाणारी आहेत बरं सगळी. हा माझा पुतण्याच आहे, मोठ्या भावाचा मुलगा, आणि तो चांगलं वाजवतही. यातले बरेच मुलं कीर्तन करतात. आता ही भरती जवळपास 3-4 महिन्याची भरती आहे. मी जून जुलैला शाळा चालू झाल्या. जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर 3 महिने झाले. काही मुलं 2-2 वर्षाचे आहेत, मस्तपैकी कीर्तन करतात. ऐका माझ्या राजांनो, आपलं कीर्तन संपलं. आई जेवढं प्रेम आपल्या मुलावर कळते, आई आपल्या मुलाला कागदाचा तुकडा सुद्धा काढून देते, तसं संत तुम्ही जर ऐकत असाल तर स्वतःचा जीव सुद्धा द्यायला तयार आहे. आणि स्वतःचा जीव देणार हे फक्त संत आहे. म्हणून संतांना सांगितले माय. माझे तुकाराम महाराज म्हणतात, तुम्ही संत माय बाप कृपावंत. साधकाला तुकोबा सांगत असताना सांगतात, तुम्ही कोणत्या संताबद्दल बोलता. माझे तुकाराम महाराज म्हणतात, ज्या संतांबद्दल मी बोलतोय ना, त्यांची कीर्ती तुम्हाला किती जरी सांगितली तरी कमी पडेल. कशी कमी पडेल? काय द्यावे त्याचे व्हावे उतर आहे. ऐका, ज्या संतांनी आपल्यावर परोपकार केले, ज्या संतांनी आपल्याला अधर्मातून धर्माकडे आणलं, ज्या लोकांनी आपल्याला अन्यायाच्या रस्त्यानं न्यायाच्या रस्त्यावर आणलं, ते संत आपल्याला मार्गदर्शन करतात. जसं आई बाळाला परिस्थिती न पाहता स्वतःचा काळजाचा तुकडा काढून द्यायला तयार राहते, माझे संत म्हणतात, माझा भक्त, माझा वारकरी, माझा वैष्णव जर परमार्थ त्या पद्धतीनं करेल असेल तर आम्ही काही द्यायला तयार आहे. फक्त आपण घेतले पाहिजे. ऐका, तुम्ही सगळे लोक या ठिकाणी परमार्थ करता, मला माहित आहे. आपल्या हिवराभोळी गावामध्ये बऱ्याच महिला मंडळ हरिपाठ करतात, हे सुद्धा मला माहित आहे. सगळ्यांचा हरिपाठ पाठ आहे हे सुद्धा मला माहित आहे. हरिपाठाचे 39 अभंग आहेत हेही मला माहित आहे. बरोबर आहे ना? कोण कोण हरिपाठ करता हात वर करा. झोपले का काय? मोकळे हात करा, लाजू नका. ऐका, मी तुम्हाला आता जनाबाईचं उदाहरण सांगितलं, करा हात खाली. परमार्थ जर करायचा असेल तर निर्लज्ज व्हावं लागतं. परमार्थ जर करायचं असेल तर देवाचं घर निघावं लागतं. तुम्हाला बोलण्याचं वाईट वाटत असेल, आमचं वाईट वाटू द्या वाटलं तर. तुम्हाला जर परमार्थ करत असेल तर लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. तुम्हाला जर हरिपाठ करण्याची आवड असेल, तुम्हाला जर हरिपाठ करण्याची आवड असेल तर तुम्ही नक्की हरिपाठ करा. लोक तुम्हाला काय बोलतील इकडे तुम्ही दुर्लक्ष करा, कारण तुम्हाला हरिपाठ करायचा आहे आणि तो तुमचा परमार्थ होणार आहे. ऐका, जनाबाई काय म्हणतात, परमार्थ जर करायचा असेल तर निर्लज्ज व्हावं लागतं. जनी म्हणे सवा झाले मी सवा, जनी म्हणे देवा झाले मी सवा, रिगाले केसेवा घर तुझे. देवा, तुझ्या भक्तीपोटी, तुझ्या परमार्थापोटी हा समाज जर मला वाईट म्हणत असेल तर मी तुझं घर निघायला तयार आहे. याचा अर्थ असा आहे की परमार्थ जर तुम्हाला करायचा असेल तर लोकांचा विचार करायचा नसतो, निर्लज्ज व्हावं लागतं. जनाबाई, बहिणाबाई, मीनाबाई या सगळेच्या सगळे निर्लज्जम झाले. तुमच्या माहिती करता आम्ही सुद्धा निर्लज्जमच आहे. तुम्हाला काय वाटते? हे आम्ही सुद्धा आम्ही बोलतो आम्हीच काय चांगले आहे का? आम्ही सुद्धा येडे आहे. अरे आज आम्ही येडे आहे म्हणून लोक आमच्या कीर्तनकार लोकांच्या पाया पडतात. याचं कारण एकच आहे की आम्ही फक्त आणि फक्त गप्पा साधूच्या करतो, परमार्थाच्या गप्पा करतो.
आता सगळ्या कीर्तनामध्ये मी परमार्थ विषय आणि साधू विषय बोलतो. मी एकही प्रपंचाचा विषय तुमच्या समोर मांडला का नाही मांडला? कारण तुम्ही आम्ही सगळे लोक चांगल्या पद्धतीचा प्रपंच करतो आणि प्रपंच कसा आहे याचा विचार जर आपण केला तर कोणी सांगेल दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कोठे. एक माणूस म्हटला महाराज काय सांगता तुम्ही कीर्तनाच्या माध्यमातून? कोण म्हणतो म्हणे संसार दुःखाचा आहे? आमच्यासारखा तर सुखाचा संसार कोणी करत नाही म्हणे. म्हटलं कसं काय? तुम्ही नाही का म्हणे कीर्तनात सांगता लोकांना की संसार दुःखाचा आहे परमार्थ सुखाचा आहे, संसार दुःखाचा आहे परमार्थ सुखाचा आहे. आमच्या घरी येऊन पहा म्हणे किती प्रपंच आमचा सुखाचा आहे. म्हटलं असं? म्हटलं उद्या तुझ्याच भागात कीर्तन आहे तुम्ही नक्की चहा घ्यायला तुझ्या घरी. त्याच्या घरी गेलो तो सकाळपासून संध्याकाळ लोक दोघंही नवरा बायको हसतच होते. मला चहा घ्यायला त्यानं बोलावलं. त्याला समजलं श्याम महाराजचं कीर्तन आहे म्हणे. महाराज कीर्तन झालं की चहाला या. म्हटलं नक्की येतो. चहाला गेल्यानंतर दोघंही हसत होते. मी म्हणलं यानं सांगितलं ते नक्की खरं झालं वाटते. यानं नाही का मला सांगितलं होतं आम्ही दोघं नवरा बायको हसतच राहतो. खरीच तू त्याच्या घरात गेलो तर हसत होते. मग हसण्याचं कारण नंतर मला कळालं की दोघंही एकमेकाला बेलने पळपट फेकून मारत होते. दोघंही एकमेकाला बेलने पळपट फेकून मारत होते. याचं हुकलं की ती हसायची, त्याचं हुकलं की ही हसायची. मला सांगा हा संसार सुखाचा आहे का? संसार सुखाचा नाही. तुम्ही ज्या पत्नीवर खूप प्रेम करता ती पत्नी कधी तुम्हाला मारेल हे सांगता येत नाही. म्हणजे इकडे मारतात असं नाही बरं. ऐका, दुसरा माणूस मला म्हटला महाराज तुम्ही काय प्रपंचाच्या गप्पा सांगता? कोण म्हणते म्हणे संसार दुःखाचा आहे, संसार अत्यंत सुखाचा आहे. का म्हणे किती सुखाचा आहे? आमचं 2 वर्ष झाले म्हणे लग्न झालं नवीन 2 वर्ष झालं म्हणे माझी पत्नी मला सोडून घास खात नाही आणि मी सुद्धा तिला सोडून घास खात नाही. खूप प्रेम आहे म्हणे आमचं एकमेकावर. म्हटलं अरे वा भाग्यवान असतो या कलियुगामध्ये संसारात जास्त प्रेम भेटलंय तुला. तुझ्यासारखा श्रेष्ठ माणूस कोणी नसेल तुझं पाय धुवून पाणी केलं पाहिजे म्हणे. हो कर्मधर्म सुदैवानं 2 वर्ष त्याच्या लग्नाला पूर्ण झाले आणि 3रं वर्ष त्याचं उजाळलं. कर्मधर्म सुदैवानं त्याच्या बायकोचा वाढदिवस आला. काय आलं? हॅपी बर्थडे टू यू. त्याच्या बायकोचा वाढदिवस आला. त्यानं सांगितलं त्याच्या मित्रमंडळाला म्हणे 2 वर्ष कंप्लीट झाले. आता 3रा अॅनिव्हर्सरी दिवस माझ्या पत्नीचा मला साजरा करायचा आहे म्हणे. काऊन रे? म्हणे उद्या नाही का माझ्या बायकोचा वाढदिवस आहे. म्हणे मग कसा करणार आहे? म्हणे सांगत नाही, सरप्राईज असतो म्हणे. ते सरप्राईज ते काहीतरी प्लॅन सांग, पार्टी गिरते देतो का नाही? सगळं करतो म्हणे पण सरप्राईज सांगत नसतात. त्याच्या बायकोचा वाढदिवस होता ना, मग तू मस्त मोठ्या दुकानावर गेला केकवाल्याच्या आणि केकवाल्याच्या दुकानावर गेला असताना त्या केकवाल्याला सांगितलं म्हणे बाळा उद्या माझ्या बायकोचा वाढदिवस आहे, भला मोठा क्विंटल भरचा केक तयार कर, पण त्या केकवर लिहिताना एवढं लिहू हॅपी बर्थडे प्रियतमा. काय लिहतील? हॅपी बर्थडे प्रियतमा. म्हणजे त्याची ती बायको होती. आता कर्मधर्म सुदैवानं केकवाल्याकडे जास्त गर्दी होती. केकवाला ते प्रियतमा विसरून गेलं. त्यानं लिहिलं हॅपी बर्थडे प्रियतमा. काय लिहिलं? हॅपी बर्थडे प्रियतमा लिहिलं. तो केक डब्यात घरी आला. जसा केक त्या बाईनं उघडला तसं बाई त्याच्या बॉखंडीतच बसली. बसली म्हणजे मानीवर बसली. दात उडवला. 2 वर्ष एकमेकाचं प्रेम होतं. एका दिवसात ते संपलं. आपला दृष्टांत सुद्धा संपला. हा संसार कालही सुखाचा नाही, आजही सुखाचा नाही आणि जोपर्यंत तुम्ही आम्ही स्मशान खाईत जात नाही तोपर्यंत तो सुखाचा होणार नाही. सुख जर तुम्हाला पाहिजे असेल ना तर ते सुख फक्त या कीर्तनात आहे आणि हे कीर्तनातलं सुख मिळून देणारे संत महात्मे कोण? म्हणून माझे तुकाराम महाराज म्हणतात बाबा तुम्ही बिडप्पाल कुमारी याचा आता कुठे एकच चरण सुटला आपल्याकडून. अजून 3 चरण बाकी आहे. कारण ह्या गप्पा साधूच्या आहेत आणि साधूच्या गप्पा शॉर्टकट स्पीड मध्ये आठवत. साधूच्या गप्पा शॉर्टकट स्पीड मध्ये कधी आठवत नसतात. ज्या शॉर्टकट स्पीड मध्ये गप्पा आठवत असतात ना त्या संसाराच्या असतात. काय रे तुला काय चाललं? तो म्हणते मला सगळं चांगलं असते. अरे बाबा तू काही सांगू नका. घर लावून भाडे घालतो तू लोकांना सांगतो माझं चांगलं चालू आहे.
हा घरं लावून भांडे घासतात हो, काय काय घरं लावून भांडे घासतात. आणि लोकांनी विचारलं काय रे पंड्या काय चालू आहे, सांगूच नको तो कसल्या चालू आहे म्हणे, तुझ्यापेक्षा आपलं बरं आहे. त्याची बायका देते ती टाकीचं दडम घेऊन ये पळ. हा संसार कधी कोणाला सुख देत नाही. म्हणून माझ्या राजांनो ऐका, माझ्या माता भगिनींनो, हे जे सुख तुम्हाला पाहिजे असेल ना, हे सुख फक्त कीर्तनात आहे, हे सुख देवाच्या सेवेमध्ये आहे. म्हणून नवयुवक गणेश उत्सव मंडळाने या ठिकाणी हा जो आयोजन कार्यक्रम या ठिकाणी केला, अतिशय सुंदर कार्य. माझी विनंती आहे दादा तुम्हाला, याच्याही पेक्षा मोठा कार्यक्रम करण्याची सद्बुद्धी तुम्हाला गणपती बाप्पाने दिली पाहिजे, ही एकच प्रार्थना. म्हणजे देवाचा कार्यक्रम कधी छोटा नसतो. तुमचं कार्य जर सगळ्यांचं चांगलं असेल तर तो कार्यक्रम मोठ्यात मोठा होतो. म्हणून नुसतं पैशानं परमार्थ होतो असं नाही, सेवाभाव सुद्धा तितकाच असला पाहिजे. आणि माता वर्ग सुद्धा बहुसंख्येने उपस्थित आहे. माझ्या मावल्यांनो तुम्हाला सुद्धा एक जाता जाता उदाहरण सांगतो, ऐका. माझं कीर्तन संपलं, एवढंच आहे. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ धारण करा, एकादशी सारखं पवित्र व्रत धारण करा. गोर गरिबाच्या मुला मुलीचं लग्न जर होत नसेल, तुमच्याकडून जर जास्त देता येत नसेल, तुमच्याकडे जर 1000 रुपये असतील तर त्याच्यातला 10वा हिस्सा त्यांना द्या. कारण कमावलेलं धन हे इतरांसाठी सुद्धा उपयोग पडलं पाहिजे. तुमच्याकडे आहे ना बाबा, आहे ना तुमच्याकडे 50 एकर जमीन, कमावताना तुम्ही महिन्याचे 50,000, 500 रुपये गरीबाच्या मुलीचं जर लग्न होत असेल तर दिले पाहिजे. एखाद्या गरीबाच्या मुलाच्या अंगावरचे कपडे जर फाटले असतील, शाळेचे ड्रेस, तो घेऊन द्या 200-300 रुपयाचा. ते मुलगा मरेपर्यंत तुम्हाला विसरणार नाही आणि मरता मरता तुमचं नाव घेतल्याशिवाय मरणार नाही. हा परमार्थ आहे. म्हणून पवित्र एकादशी सारखं व्रत करा, गळ्यामध्ये पवित्र 108 महिन्याची तुळशीची माळ घाला. महाराज 108 महिन्याचीच का, ऐका. ज्याच्या ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे तो सुखालाही सोबत हिंडवतो, दुःखालाही सोबत हिंडवतो. ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ नाही त्याच्या पाठीमागे फक्त आणि फक्त दुःख आहे. ऐका, काय मिळतं हो तुम्हाला काळी पन्नी आणून? काळी पन्नी समजते का इकडे? काळी पन्नी काय मिळतंय तुम्हाला? काळी पन्नी आणून काही मिळत नाही. तुमच्या घरातल्या तुमच्या पत्न्या, तुमच्या धर्मपत्न्या, तुमच्या बायका या बिचाऱ्या हरिपाठ करतात, कीर्तन प्रवचन करतात आणि संध्याकाळी काळी पन्नी घेऊन येतो. काळी पन्नी घेऊन येतो तुमच्याकडे. ऐका माझ्या मावल्यांनो, तुमचा धर्म, तुमचा स्वभाव तुम्ही कधी सोडू नका. तुमचा हरिपाठ, तुमचं कीर्तन, तुमचं प्रवचन तुम्ही करताय ना घरामध्ये, चालू ठेवा. तुमचा हरिपाठ करत असताना तुमच्या घरचा बुवा जर काळी पन्नी घेऊन येत असेल आणि तुम्हाला म्हणत असेल भाजी करून दे भाजी, आणि तुमचा जर हरिपाठ चालू असेल तर तुम्ही त्याला, ऐका, तुम्ही त्याला नाही म्हणू नका. तुमचा हरिपाठ करणं तुम्ही कधी सोडू देऊ नका. कारण आज तो काळी पन्नी घेऊन येणारा आहे, तुमचा पती आहे. तुम्ही हरिपाठ करता, तुम्ही विचार करता की मी हरिपाठ करते, त्याला कसं काय भाजी करून देऊ. तुमचा धर्म तुम्ही कधी सोडू नका. आज काळी पन्नी घेऊन येणारा माणूस उद्या तुमच्या सोबत हरिपाठ केल्याशिवाय राहणार नाही. ताकद आहे, ताकद आहे. आपला धर्म आपण कधी सोडायचा नाही. म्हणून जाता जाता या निमित्तानं सांगतो, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ, एकादशी सारखं पवित्र व्रत करा. धार्मिक कार्यक्रमामध्ये सिंहाचा वाटा प्रत्येकाला ठेवत जा. सेवाभाव आपला असला पाहिजे. एकमेकाचा द्वेष, टिंगल टवळकी करणं सोडून द्या, कारण हा हिंदू धर्माचा स्वभाव नाही. आपण जनजागृती केली पाहिजे. आपल्या मुला मुलींनी प्रतिष्ठित राहिलं पाहिजे. धर्माचा प्रचार प्रसार केला पाहिजे. वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार केला पाहिजे. म्हणून तुम्हाला जाता जाता या सगळ्या गोष्टी सांगितल्या. वास्तविक पाहता जो अभंग तुकोबाचा या ठिकाणी निवडला हा 4 चरणाचा आहे आणि या अभंगाचा अर्थ फार सखोल आहे. आपापल्या बुद्धिमत्तेप्रमाणे लोक मांडण्याचा प्रयत्न करतात. मी फक्त एका चरणाचा भाव तुमच्या समोर मांडला. 3 चरण अजून माझ्याकडे शिल्लक आहे. जर रामदास काकांनी मला पुढच्या वेळी चान्स दिला तर मी नक्की त्याच्यावर विचार करेन. जर तारीख झाली असेल तर आज आता या ठिकाणी सेवा, उद्या मंठा तालुका जालना जिल्ह्यामध्ये कीर्तन सेवा आहे, परवा दिवशी पुन्हा देवगाव घुगे इथे सेवा आहे. आता एक चालूच आहेत सेवा. तुमच्या सर्वांच्या सेवा करण्याचं सौभाग्य आम्हाला मिळतंय आणि तुम्ही सगळे मायबाप आमचं ऐकून घेता, म्हणून आमचं सगळं चालू आहे. ऐका, झालेली सेवा समर्थ सद्गुरू संत सम्राट योगीराज गजानन महाराज यांच्या त्यांनी समर्पित करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. ज्यांच्यामुळे तुमच्या सगळ्यांचं दर्शन मला ठिकाणी झालं. आपल्या परिसराचं, महाराष्ट्राचं वैभव, विनोद मूर्ती श्री भक्तीपरायण मार्तंड महाराज भजा, रामदास महाराज, उठू नका, अरे थांबा, उठू नका कोणी, ही सवय माऊली खाली बसा. ऐका बाबा, तुम्ही 2 तास बसले आणि 2 मिनिटं शिल्लक बसत नाही का? असं नाही. म्हणजे आता उद्या जर मी बाहेर गावाला गेलो तर असं सांगितलं कीर्तनात किंवा कीर्तन संपायच्या अगोदर उठले लोक, असं नाही. ज्ञानदेव झाल्याशिवाय उठू नका. हो, नाही तर मग कोरोना होईल बरं. हा,
म्हणून रामदास काकांनी मला या ठिकाणी बोलावलं. उत्कृष्ट गायक वादक मंडळी या सगळ्या मंडळीने मला तोला मोलाची साथ दिली. सगळ्यांनी सांभाळून घेतलं. साऊंड सिस्टीमवाल्या काकांनी सुद्धा सुंदर सेवा या ठिकाणी दिली. अशीच सेवा आपण सगळ्यांना या ठिकाणी द्यावी. झालेली सेवा संत गजानन महाराज यांची त्यांनी समर्पित करतो. शेवटला पूर्णविराम. फक्त मी गजानन महाराज संस्थांचा माझी विद्यार्थी आहे, त्याच्यामुळे मी सगळ्यांना जाता जाता एक त्रास देत असतो. कोणता? ज्यांना ज्यांना हात आहे त्यांनी मस्त हाताची वर करा म्हणतो. मी विसरलो होतो. मस्त गजानन महाराजांचं सगळ्यांनी हाताला टाळी वाजली पाहिजे. तुमच्या सध्या नाही, तुमच्या गावचं नाव महाराष्ट्रात गेलं पाहिजे. कारण हे युट्यूब चॅनलच्या माध्यमातून लाईव्ह आहे, म्हणून तुम्ही दिसले पाहिजे. कोणी कंजूस करू नका, नाही तर मी बेंडकी पाठवून तुमच्यात माग. हरे रामा हरे रामा 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 हरे हरे. मला काकांनी मग सांगितलं होतं कीर्तनाची एक गीत म्हणजा, पण ते मी या कीर्तनाच्या आवश्यक विसरून गेलो, म्हणून आता म्हणतोय एकदा. सामर्थ्याने गजाननाच्या
गाणं